हॅलो गुड मॉर्निंग. तर तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या नवीन मराठी यूट्यूब चॅनेलमध्ये. तर आज सकाळी सकाळी मस्त सुवर्णाताईंच्या घरी चाललेली होती मी. तर तिथे गेल्यानंतर आहे ना आपला लाडू छान असं मस्त उठलेला होता झोपेतून आणि रडत होतं थोडासा. इकडे आचारी पण आलेले होते स्वयंपाकासाठी. तर आज आहे ना सुवर्णाताईंच्या घरी ना कानिफनाथांची दिंडीचं येणार होती. तर त्यासाठी ना स्वयंपाक होता. तर म्हणूनच मग मी लवकर गेलेली होती. ह्यावेळेस पालखीला पण थोडासा उशीर झालेला होता. तर दरवर्षी 10 वाजता येते, ह्यावेळेस थोडंसं म्हणजे 11 11:30 झालेले होते. त्यानंतर पालखी आली आणि त्यानंतर मग आरती वगैरे झाली. तर इकडे सगळ्यांनी आरती वगैरे घेतली. तर भरपूर म्हणजे त्यांचे पण पालखीसोबत 100-1 माणसं असतात आणि बाकीचेही नातेवाईक भरपूर असतात. तर सगळ्यांना इन्व्हिटेशन दिलेलं असतं. तर आता इकडे आरती चालू होती. तर सगळेजण आरती घेतात. तर सगळ्यांनी आरती घेतली आणि आता मिस्टर आरती घेऊन आले होते. तर इकडे छान अशी मस्त वांग बटाट्याची भाजी, वरण, भात, शिरा असा काही स्वयंपाक केलेला होता. तर आता इकडे मंडप वगैरे दिलेला होता ना, तर तिथे सगळे जेवायला बसले आणि बाकीची सगळी मुलं आहे ना वाढत होते आणि घरामध्ये पण बरीच पाहुणे बसलेली होती. तर इकडे सगळे मावशीन ते पण आलेले होते. तर तेही सगळे इकडे मस्त गप्पा मारत होते. इकडे पूजाचं बाळ, पूजाच्या आजी सासूबाई त्या सांभाळत होत्या. त्यानंतर दुपारी ना आम्ही थोडंसं मार्केटमध्ये गेलो. तर मला आहे ना प्रदोष होता. मार्केटमध्ये गेल्यानंतर छान आम्ही अशी लस्सी घेतली. तर लस्सी छान होती. पण आता कितीही म्हटलं तरी लस्सीमध्ये थोडीफार मिलावट असतेच. तर आम्ही लस्सी वगैरे घेतली. खरं तर मला रस घ्यायचा होता, पण मग नाही घेतला मी रस. त्यानंतर मग आम्ही घरी आलो आणि घरी आल्यानंतर एक सबस्क्रायबर ताई आलेल्या होत्या भेटण्यासाठी. तर त्यांनाही भेटून खूप छान वाटलं. त्या सुरतला राहतात. तर त्या शिर्डीला दर्शनासाठी चाललेल्या होत्या. तर खूप छान वाटलं ताईंना भेटून. त्यानंतर मग आम्ही लोणारवाडीला चाललेलो होतो. तर मिस्टरांसोबत चाललेली होती मी. मिस्टरांचं थोडंसं काम होतं. तर प्लॅन्टवर त्यांना जायचं होतं. म्हणजे आमचा ॲक्वाचा प्लॅन्ट आहे. तर तिथे ना मशीन चालू बंद करायला जावं लागतं. तर मिस्टर इकडे बघत होते, चेक करत होते टाक्या भरल्या की नाही. तर लक्ष पण द्यावं लागतं ना तिकडे. तर ते बघितलं आणि नंतर मम्मीकडे गेलो. तर मम्मीच्या घरासमोर आहे ना थोडीशी जागा आहे. तर आता त्यांची मोठी गाडी वगैरे आहे ना, ते लावण्यासाठी त्यांना शेड करायचं आहे. त्यासाठी ते ना जागा थोडीशी लेवल करत होते जागेची. तर मोठा भाऊ आणि लहाना भाऊ दोघेही इकडे जागेची लेवल करत होते आणि मुलं छान अशी मजा बघत होती. JCB म्हटलं की मुलांना खूप जास्त आवडतं आणि मजाही वाटते. तर JCBने त्यांनी सगळी जागा छान अशी प्लेन करून घेतली. थोडीशी भर टाकली म्हणजे मग जागी सेफ राहील. त्यानंतर मग मम्मीनं इकडे विड्या बांधत होते, वहिनी लसूण सोलत होत्या आणि मी आता निघाली होती घरी. तर घरी आल्यानंतर आज प्रदोष होता. तर इकडे छान अशी पूजा मांडली प्रदोषची. नर्मदेश्वर आहे हा. तर हा ओंकारेश्वरवरून आणला आहे त्यांनी, संध्याताईन त्यांनी आमच्यासाठी. तर इकडे ना छान असं मी पूजा वगैरे मांडून घेतली आणि दिवा वगैरे पण लावून दिला. तर 6 6:30 झालेले होते. आता 6 वाजता पण खूप जास्त उजेड असतो, त्यामुळे तुम्हाला असं वाटत असेल. तर छान अशी मस्त पूजा करून घेतली आणि पूजा केल्यानंतर खूपच छान प्रसन्न वाटत होतं अगदी. तर असं काही असलं की एकदम प्रसन्न वाटतं मनामध्ये.
तर आज मी तुम्हाला 1 ग्रॅम गोल्डमध्ये तुम्हाला ही ज्वेलरी दाखवणार आहे. तर तुम्ही जो राणीहार बघताय तो आपल्याला 1 ग्रॅम गोल्डमधला भेटणार आहे. तर तुम्ही नक्की ऑर्डर करा. 1 ग्रॅम गोल्डमधला आपला राणीहार तुम्हाला भेटणार आहे. तर वर दिलेल्या नंबरवर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता, मेसेज करू शकता. तर व्हॉट्सअपला मेसेज करा. तर तुम्हाला स्क्रीनशॉट घ्या आणि लगेच मेसेज करा. तर तुम्हाला मी प्राईस लगेच सांगाल. तर खूप सुंदर अशी डिझाईन आहे याची, तुम्ही बघू शकता. तर तुम्हाला पुढे मी दाखवेलच. तर पुढेही भरपूर अशा व्हरायटी हारांमध्ये मी दाखवलेल्या आहे. तुम्हाला जर ऑर्डर करायची असेल तर वरती दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवर ऑर्डर करा. तर तुम्ही बघा, खूप छान असं नाजूक काम यावर केलेलं आहे. तर एकदम म्हणजे खूपच छान तुम्ही बघू शकता. त्याचे कानातले पण खूप सुंदर आहे. तर घातल्यानंतर एकदमच छान असा लुक देतो. तर मी तुम्हाला म्हणजे असं घालून पण दाखवेल, एकदा वेअर करून पण दाखवेल की कसा लुक देतो. तर तुम्हाला असंही कळत असेल की किती सुंदर असा लुक देतोय हा हार. तर तुम्हाला दिसत असेल की ह्या राणीहारावर खूप जास्त बारीक काम केलेलं आहे, तुम्ही बघू शकता. तर मी तुम्हाला खूप जास्त जवळून दाखवलं आहे. जेव्हा मी स्वतः दाखवते ना, त्यावेळेस मला असं बारीक दाखवता येत नाही. त्यामुळे मग मी मोबाईल हातामध्येच घेऊन हे शूट केलेलं आहे. तर तुम्हाला सगळ्यांना समजावं की हारावर किती सुंदर अशी बारीक डिझाईन आहे. त्यामुळे तर पुढचेही हार आपले खूप सुंदर आहे. तर कोणाला घ्यायचे असेल तर त्यांनी पटापट स्क्रीनशॉट काढून मला टाकायचे आहे वर दिले. तर चला, आजचा व्हिडिओ इथे संपवते. तुम्हाला कसा वाटला आजचा व्हिडिओ ते कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका. बाय बाय.